प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला जर नवरा एखाद्या वेळेस कुठं म्हणजे व्यवस्थित मुलं तर काही एवढी नटत-थटत नाहीत हो. जर व्यवस्थित शर्ट वगैरे घालून आनंदाने जर बाहेर चालला ना, तर प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, की ह्याचं बाहेर काहीतरी लफडंच आहे. आता पुरुषांनी पण चांगलं राहू नये का? मला हे बोलायचं. पुरुषांनी पण थोडं त्यांचा मनाला समाधान लागेल असे कपडे घालू नये का? का व्यवस्थित राहावं नाही का? त्याची पण इच्छा आहे ना. हं. तर एक आहे आमच्याच म्हणजे घरातला एक मुलगा आहे. तो म्हणतो, की बायकांचा हा स्वभावच आहे, है की नाही? की नवऱ्याने कुठं काही केलं, की त्यांना असं वाटतं, की हे गेला कोणत्यातरी मुलीच्या लफड्यातच पडलेला आहे. तर एकच केलं बाई, तर पस्तावलोय. तर दुसरीला कुठं गळ्यात बांधून घेऊ आणि माझ्या इज्जतीचा भाजीपाला करून घेऊ. बायका काही फुकट येतात का? बायकांना लागतात हिरव्या हिरव्या 500च्या नोटा, त्या पण अशा थप्पीवाल्या. बायका फुकट नसतात. त्या म्हणतील म्हणजे आत्याचा मुलगा होता, तो म्हटला, "अरे आत्ताच्या मुलींना ना फार लागतं रे पिझ्झा खा, बर्गर खा, कोल्ड्रिंक्स आणि त्यांना खूप खायला लागतं. पहिल्याच्या पोरी अशा नव्हत्या. साधी भजी पण चालली ना." तो आहे 75 वर्षाचा आणि तो आम्हाला असं सांगत होता, "अरे आत्ताच्या पोरी फार चॅप्टर आहेत. सगळं खातील आणि आपल्याला थुका लावून जातील. पहिल्याच्या पोरी लय चांगल्या होत्या, साध्या भोळ्या होत्या." म्हटलं. त्यांना साधी भजी-बिजी चालली ना, भेळ-बीळ चालले तर खुश होत होते. आताच्या पोरींचं नको बाबा सांगू, त्या पोरींच्या नादीच नको लागायला. असं माझा आत्याचा मुलगा मला सांगत होता आणि खरंच आहे. माहिती आहे का? अगदी खरं आहे. बघा तुम्ही हल्लीच्या मुलींचं खाऊन-पिऊन तुम्हालाच उलटून दुसऱ्या पोराच्या गाडीवर बसून जातील.